निवडणुकानंतर दोन राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत माधाच्या मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी एक होण्याचे संकेत दिलेले होते, तर विलिनीकरणाबाबत 40 मिनिटांच्या मुलाखतीत सुप्रिया सुळेंनी दोनदा आपली भूमिका बदलली. तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली. तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलिनीकरणाची बीज पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या. एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अनेक तर्कवितर्क काढले जातात. त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं. पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही आमच्याकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही. आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही आहे, पारदर्शकपणे करूनच, त्याच्यात लपून करण्यासारखं काय. जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज नाही. आपण आता हे स्पेसिफिकली पवारांबद्दल बोलूयात ह्याच्यामध्ये, की दादा जे म्हणतात की त्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. म्हणजे थांबले ते तिथेच. ठीक आहे, बरोबर आहे ना. ते आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ शकतं. संकेत हे खूप वेग होता, असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे. पण परवा पडला, सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी कॅप झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.